नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी येणारे किंवा मित्रांनो जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये पहा आपण टोटल तलाठी भरती जी 2019 ला झाली होती आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न जे विचारण्यात आलेले होते ते प्रश्न आपण टोटल घेतलेले आहेत. सोबतच त्यामध्ये पहा करंट अफेअर्स 2023 सुद्धा आपण घेतलेला आहे. जे अजून नवीन प्रश्न असणार आहेत पहा, त्यामध्ये काही प्रश्न आपण TCSचे देखील ॲड केलेले आहेत. म्हणजेच TCSने जे काही प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत ते देखील प्रश्न आपण या संचामध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला तोंडपाठ करून घ्यावा किंवा आपल्याला लिंक त्याची डाउनलोड करण्यासाठी दिलेली आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. म्हणजे जी काही येणारी तलाठी भरती आहे त्यासाठी आपण महत्त्वाची असणारी एक व्हिडिओ संच सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न कव्हर करून मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, आत्मया, तनया, अनुजा हे शब्द खालीलपैकी कोणासाठी वापरले जातात? म्हणजे एक प्रकारे प्रश्न काय विचारला आहे की आत्मया, तनया आणि तनुजा हे या शब्दांचा समान असणारा शब्द म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर मुलगी, लक्षात ठेवा, मुलगी या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत आत्मया, तनया आणि तनुजा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, वनक्षेत्राच्या वाढीसाठी विस्तृत प्रमाणात झाडे लावण्याला काय म्हटले जाते? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्न आपल्याला पहा TCS मध्ये वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला 2016 मध्ये विचारण्यात आला होता पहा SRPF भरतीसाठी सुद्धा. लक्षात ठेवा, वनक्षेत्राच्या वाढीसाठी विस्तृत प्रमाणात म्हणजेच मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 2 वनीकरण. म्हणजेच जास्त प्रमाणात लावणं त्याला म्हटलं जातं वनीकरण. आणि जंगलतोड म्हणजे काय असतं? तर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये जंगल तोडलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिली यशस्वी भूमिगत अणुचाचणी अणुबॉम्ब चाचणी डॅश या ठिकाणी करण्यात आली होती? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2017ला जे महापोर्टल होतं त्यावरती आपल्याला हा 2 वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर पहा, भारतातील आपली पहिली म्हणजे भारताने जी पहिली अणुबॉम्ब टेस्टिंग केली होती तर ती कोणत्या ठिकाणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर पोखरण या ठिकाणी केली होती आणि पोखरण हे जे आहे हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. जर मित्रांनो आपल्याला कधी कधी वर्ष विचारलं जातं, लक्षात ठेवा 1974 हे वर्ष होतं, मे 1974. लक्षात ठेवा, डेट जर आपल्याला कधी विचारली बाय चान्स तर 18 मे 1974 रोजी पोखरण या ठिकाणी भारताने पहिली यशस्वी भूमिगत अणुबॉम्ब चाचणी जी आहे ती घेतलेली होती. या ठिकाणी अजून एक थोडासा अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की त्या चाचणीला नाव काय दिलं होतं? तर पहा, स्माइलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्धा हे जे आहे हे त्या चाचणीचं नाव होतं. पर्याय क्रमांक 1 पोखरण या ठिकाणी घेण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्दसमूह दिलेला आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा. पहा, नवीन मतांचा पुरस्कार करणारा त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 3 नवमतवादी. या ठिकाणी पहा आपल्याला आता हे चारही शब्द मित्रांनो महत्त्वाचे आहेत. पहा, पुराणमतवादी म्हणजे काय? तर जुन्या विचारांना साथ देणारा किंवा जुन्या विचारांचा पुरस्कार करणारा. उदारमतवादी म्हणजे काय? ओपन त्याचे मत व्यक्त करणारा. नवमतवादी म्हणजे काय? तर नवीन मतांचा पुरस्कार करणारा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. तर मित्रांनो, नुकतीच तलाठी भरतीची ॲड देखील पडलेली आहे आणि लवकरच तलाठी भरती आहे ती देखील होणार आहे. तर यामध्ये पहा, आपण TCS फॉर्मॅटमध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचं विश्लेषण आहे ते पूर्णपणे टिक्स आणि ट्रिप्सनुसार मिळणार आहे. यालाच म्हणतात पहा IBPSचा नवीन ट्रेंड. तर मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहेत पहा राजेश मेशे सर, राजेश काळे सर, कृष्णा मेहत्रे सर यांच्याद्वारे हे लिखित पुस्तक आहे आणि यामध्ये पूर्ण पहा TCSचे झालेले पेपर जे आहे ते पूर्ण स्पष्टीकरणासह आणि IBPSचे 2023 मध्ये झालेले जेवढे काही पेपर आहेत ते पूर्ण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे पहा DMER 17 जून 2023 ला जी लेटेस्ट एक्झाम झालेली आहे पहा त्याचेही पेपरचं विश्लेषण या पुस्तकामध्ये घेतलेले आहे. आणि सोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिका याची जी परीक्षा होती 27 मे 2023 ची, यामध्ये लेटेस्ट जे पेपर आहेत ते देखील घेतलेले आहेत.
या पुस्तकामध्ये पहा मित्रांनो, विशेष म्हणजे गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता तसेच मराठी आणि सामान्य ज्ञान अशा सर्व विषयावरती संदर्भ आणि त्याचं स्पष्टीकरणासह आपण घेतलेला आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे जे पुस्तक आहे हे आपल्याला जेवढे काही TCSच्या एक्झाम होणार आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरणार आहे. 2023 मध्ये जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत TCS पद्धतीद्वारे त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे, ते पण ट्रिक्सनुसार. मित्रांनो, आपल्याला हे जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा महाराष्ट्रातील सर्व बुक स्टोअरवरती देखील हे अवेलेबल आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणता शब्द समुद्राचा समानार्थी शब्द नाही असा शब्द विचारला आहे. पहा, त्यापूर्वी आपल्याला जो समुद्र शब्द आहे त्याचे सर्व समानार्थी शब्द माहीत पाहिजे आहेत. त्यामुळे मित्रांनो आपण एक समानार्थी शब्दावरती डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही असा आपल्याला शब्द आहे. तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर होईल अनंत. हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द येत नाही समुद्राला. उदती, रत्नाकन आणि अर्णव हे तीनही जे शब्द आहेत हे समुद्राला समान असणारे शब्द आहेत आणि अनंत हा जो आहे हा समानार्थी त्याचा शब्द येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने उल्हास न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला करंट 2023 वरचा विचारण्यात आला आहे, करंट अफेअर्सवरती. तर खालीलपैकी कोणत्या मंत्र्याने उल्हास न्यू इंडिया लिटरसी प्रोग्रामचे एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर धर्मेंद्र प्रधान यांनी उल्हास या न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम जे आहे त्याचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 धर्मेंद्र प्रधान आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, हातावर तुरी देणे. प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? हातावर तुरी देणे, कारण हा प्रश्न आपल्याला 2019ला तलाठीमध्ये विचारला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये मित्रांनो हमेशा विचारण्यात येतो. हा प्रश्न लक्षात ठेवा. हातावर तुरी देणे म्हणजे काय? तर एखाद्याला फसवून पळून जाणे त्यालाच म्हटलं जातं पहा हातावरती तुरी देणे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे आपल्याला वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, गाविलगडचे डोंगर व मेळघाटचे डोंगर कोणत्या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये येतात? पहा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला TCSनेच विचारलेला होता आणि सेम असाच प्रश्न आपल्याला महापोर्टल जे होतं पहा 2019 पूर्वी त्यावरही हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर गाविलगडचे डोंगर आणि मेळघाटचे जे डोंगर आहेत तर ते कोणत्या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये येतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती जो जिल्हा आहे याच्या उत्तर भागामध्ये आहेत गाविलगडचे डोंगर आणि मेळघाटचे डोंगर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, कांचन व हेम हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? पहा, परत एक वेळा आपल्याला समानार्थी शब्द विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला 2 शब्द दिले आहेत, कांचन आणि हेम. हे जे 2 शब्द आहेत पहा, हे कोणत्या शब्दाचे किंवा कशाचे समान अर्थाचे शब्द आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर कनक. पहा, कनक म्हणजेच याला काय म्हटलं जातं? कांचन, हेम, कनक हे जे आहे याच लक्षात ठेवायचे सोने असा त्याचा अर्थ होतो. सोने म्हणजे गोल्ड. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, काखेत कळसानी गावाला वळसा या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो? ही देखील म्हण मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण आतापर्यंत 7 ते 8 वेळा ही म्हण विचारण्यात आलेली आहे. काखेत कळसानी गावाला वळसा याचा अर्थ. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर हरवलेली वस्तू जवळ असताना दुसरीकडे त्याचा शोध घेत राहणे त्याला म्हटलं जातं पहा काखेत कळसानी गावाला वळसा. पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अनुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामांची जबाबदारी खालीलपैकी कोण पार पाडतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आहे पहा तलाठी भरतीवरती टेक्निकल प्रश्न, आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे सर्वांना यायला पाहिजे, कारण हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 6 ते 7 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो 1966चा आहे त्यानुसार गाव पातळीवरील जी महसूल विषयक कामं आहेत तर त्याची जबाबदारी पार पाडतो पहा तलाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, नागरिकांना वैयक्तिकृत पद्धतीने शासनाच्या सर्व योजनांबाबत माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती यंत्रणा सुरू केली होती? पहा,
हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न आपल्याला हा करंट अफेअरचा सुद्धा येऊ शकतो, कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, सामान्य ज्ञानचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी एक स्कीम किंवा एक प्रकारे एक यंत्रणा सुरू केली होती. कशासाठी केली होती? तर नागरिकांना स्वतः म्हणजे स्वतःच्याच पद्धतीने शासनाच्या सर्व योजना ज्या आहेत याची माहिती पुरवण्यासाठी त्यांनी एक यंत्रणा सुरू केली होती पहा शासनाने. तर तिचं नाव होतं महालाभार्थी. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे, पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होतो? पहा, पाणी पडणे त्यालाच काय म्हटलं जातं? पहा, एखादी गोष्ट व्यर्थ जाणे किंवा एखादी गोष्ट फुकट जाणे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? या ठिकाणी साधनाचा शब्दाच्या ऐवजी आपल्याला कधी कधी उपकरण हा शब्द विचारला जाऊ शकतो. तर पहा प्रश्न काय होईल मग, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर पहा, भूकंपाची तीव्रता कशाने मोजली जाते? तर सिस्मोग्राफ. पहा, सिस्मोग्राफ यानं मोजली जाते भूकंपाची तीव्रता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारताच्या अध्यक्षतेखाली G20 एम्पावर शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जात आहे? पहा, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2023च्या करंट अफेअर्सवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि सध्या सुरू आहे पहा ऑगस्ट 2023, तर त्यामधीलच हा प्रश्न आहे. तर भारताच्या अध्यक्षतेखाली कशाचा G20 एम्पावर शिखर परिषद जी आहे ही कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जात आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर गांधीनगरमध्ये ती आयोजित केली जात आहे. आपल्याला गांधीनगर ऐवजी कधी कधी कोणत्या राज्यात जर विचारलं तर याचं राज्य असणार आहे पहा गुजरात, आणि गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? पहा, पारणे फिटणे याचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, एखादी गोष्ट पाहून किंवा ऐकून तृप्त होणे त्यालाच म्हटलं जातं पहा पारणे फिटणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? कारण मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर 2023 वर विचारला जाऊ शकतो, कारण ज्यावेळी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी ऑगस्ट किंवा जुलै महिन्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आले होते पहा पुण्यामध्ये, त्यावेळी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2, नरेंद्र मोदी यांना पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या गोव्यावर राज्य करणारा शेवटचा युरोपीय देश ठरलेला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. भारत स्वतंत्र झाला आपला 1947 या वर्षी, पण लक्षात ठेवायचे गोव्यावरती तरीही एक युरोपीय राष्ट्र जे आहे ते सत्ता गाजवत होतं. तर ते कोणतं राष्ट्र आहे किंवा कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2, जे पोर्तुगाल आहे किंवा पोर्तुगाल म्हणजेच आपण त्यांना म्हणू शकतो पहा जे पोर्तुगीज सत्ता होती, तर ती गोव्यावरती राज्य करणारी शेवटची युरोपीय सत्ता ठरलेली होती पोर्तुगाल. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, ताकद, तबसीर, ताकीद हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आहेत? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, शब्द आपल्याला दिलेले आहेत, ताकद, तबसीर आणि ताकीद हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत मराठी भाषेमध्ये? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर अरबी जी भाषा आहे, तर अरबी भाषेतील ओरिजिनल शब्द आहेत म्हणजे मूळ शब्द कोणते आहेत अरबीचे? ताकद, तबसीर आणि ताकीद हे शब्द जशास तसे आपल्याला मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणते आदिलशाही राजवंशाच्या मोहम्मद आदिलशहाचे समाधी स्थळ आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न आपल्याला आहे पहा TCS पद्धतीनुसार, कारण सध्या जो पॅटर्न आहे TCSचा त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त सेंट्रल म्हणजे जे काही भारताचा इतिहास होता, जुना इतिहास पूर्णपणे, त्यावरती आपल्याला जास्त करून प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यापैकी अजून एक प्रश्न आहे, आदिलशाही राजवंशाच्या मोहम्मद आदिलशहाचं समाधी स्थळ कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर गोल घुमट. लक्षात ठेवा, गोल घुमट जे आहे हे आदिलशहाच्या समाधी स्थळाचं नाव आहे, मोहम्मद आदिलशहाच्या. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल, गोल घुमट. प्रश्न क्रमांक 21 आहे, मिस्टर वर्ल्ड बहुमान मिळवणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण आहे? पहा, ज्याप्रमाणे मिस्टर वर्ल्ड लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने पहा मिस वर्ल्ड जो होत असतो त्याच पद्धतीने मिस्टर वर्ल्ड या नावाचा एक जो पुरस्कार असतो किंवा ही एक हा जो पुरस्कार आहे पहा मिस्टर वर्ल्ड या नावाचा, तो मिळवणारा आपला पहिला भारतीय कोण ठरला आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रोहित खंडेलवाल हे जे आहेत हे मिस्टर वर्ल्ड बहुमान मिळवणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. 1954 मधल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सुवर्ण कमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता होता? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. प्रश्न आपल्याला विचारला मित्रांनो 1954च्या चित्रपट पुरस्कारावरती. तर पहा, प्रश्न डबल एकदा समजून घ्या. 1954 वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सुवर्ण कमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 जो श्यामची आई चित्रपट आहे हा आपला मराठीतील असा पहिला चित्रपट आहे की त्याला 1954 या वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सुवर्ण कमळ जे आहे ते देण्यात आलेला आहे किंवा जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल श्यामची आई. प्रश्न क्रमांक 23 आहे. कोणत्या फॉर्म्युला 1 खेळाडूने सलग 8व्यांदा बेल्जियम ग्रांप्री पुरस्कार जिंकलेला आहे? पहा, हा जो आहे हा मित्रांनो लक्षात ठेवा, बेल्जियम ग्रांप्री हे जे आहे एक प्रकारचं हे एक टोर्नामेंट असतं. पहा, टोर्नामेंट असतं आणि त्यामध्ये किती वेळा सलग 8 वेळा फॉर्म्युला 1 जिंकणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 मॅक्स वर्स्टपन हे जे आहेत पहा हे फॉर्म्युला 1 म्हणजेच F1 हे जो आहे या खेळाडूने 8व्या वेळेस बेल्जियम ग्रांप्री जे आहे ते जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल मॅक्स वर्स्टपेन. प्रश्न 24 आहे. नवकोट नारायण लक्षात ठेवायचे मित्रांनो, अलंकारिक शब्द विचारण्यात आलेला आहे. अलंकारिक शब्द लक्षात ठेवा. नवकोट नारायण या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा. या ठिकाणी प्रश्न समजून घ्या आणि उत्तर देखील समजून घ्या. या ठिकाणी द्रव्य असा हा शब्द दिला आहे. द्रव्य याचा अर्थ होतो पहा मित्रांनो पैसा, म्हणजे ज्याच्याकडे अपार पैसा आहे त्याला म्हटलं जातं नवकोट नारायण. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. रेशीम आणि कापूस यांच्या मिश्रणातून बनलेली चंदेरी साडी भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? पहा, चंदेरी साडी ही जी आहे ही आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे आणि ती जी आहे रेशीम आणि कापूस यांच्या मिश्रणातून बनवली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो मध्य प्रदेश आहे पहा, मध्य प्रदेशमध्ये सर्वात सुप्रसिद्ध साडी आहे पहा चंदेरी साडी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे. सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गोदी त्याला आपण बंदर म्हणतो तर ते स्थित होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 जे लोथल शहर होतं पहा, लोथल शहर. आणि हे जे आहे हे सिंधू खोरे संस्कृतीमधील एक महत्त्वाचं शहर होतं लोथल आणि त्या ठिकाणी बंदर जे आहे किंवा गोदी जे आहेत ते आढळून आल्या होत्या. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल लोथल. प्रश्न क्रमांक 27 आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात हजार पिलर मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे? पहा, या ठिकाणी प्रश्न मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न TCS ने सुद्धा घेतलेला होता. हाच प्रश्न पहा IBPS ने देखील घेतलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला 2019ला कृषी खात्यात देखील विचारण्यात आला होता. तर हजार पिलर मंदिर हे जे आहे हे आहे पहा पर्याय क्रमांक 2 वारंगळ या ठिकाणी. जर आपल्याला राज्य विचारलं तर सध्या राज्य आहे पहा तेलंगणा राज्यामध्ये आहे वारंगळ, त्या ठिकाणी आहे हजार पिलर मंदिर. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे. इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक खालीलपैकी कोण आहेत? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पुस्तक दिलं आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा आणि मित्रांनो हा जो लेखक आहे हा सर्वात इम्पॉर्टंट असा लेखकापैकी एक आहे. तर यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. लक्षात ठेवायचे हे जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे अमीश त्रिपाठी. लक्षात ठेवा त्यांनी लिहिलेलं आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा पुस्तक. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याचे अनावरण खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? पहा, जयप्रकाश नारायण यांचं जे पुतळा बांधलेला आहे तर त्या पुतळ्याचं अनावरण कोणी केलं होतं? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 जे अमित शहा आहेत पहा, अमित शहा यांनी जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे त्यांच्या हस्ते. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल अमित शहा. प्रश्न क्रमांक 30 आहे. द्रौपदीची थाळी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा वाक्प्रचार विचारलेला आहे. द्रौपदीची थाळी याचा अर्थ काय होईल? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर नेहमी गरज भागवणारी व्यक्ती त्याला म्हटलं जातं द्रौपदीची थाळी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. हे जे होते पहा आपले महत्त्वाचे 30 प्रश्न, या 30 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. सोबतच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF आपण फ्रीमध्ये देत असतो. त्यासाठी फक्त आपल्याला मराठी नोकरी या टेलिग्रामवरती जाऊन त्याला जॉईन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मोफतमध्ये देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, जर आपल्याला तलाठी भरतीविषयी अजून काही महत्त्वाचे प्रश्न जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.